रात्रीचे 11 वाजले होते. रोहन दिवसभराच्या कामामुळे खूप थकला होता. जेवण करून तो झोपण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपची नोटिफिकेशन आली. एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. मेसेजमध्ये फक्त एकच ओळ लिहिली होती, तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. रोहन घाबरला. त्याने लगेच मेसेज उघडला, पण त्यानंतर दुसरा कोणताही मेसेज नव्हता. ना फोटो, ना नाव, ना ओळख, फक्त ती एक ओळ होती, तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. रोहनने तो मेसेज मित्रांची मस्करी असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण काही मिनिटांनी पुन्हा एक मेसेज आला, उद्याच्या या वेळेपर्यंत तू जे महत्वाचं आहे ते पूर्ण कर. आता मात्र रोहन विचारात पडला. रात्रभर त्याला झोप आली नाही. सकाळी उठल्यावरही तो त्या मेसेज बद्दल विचार करत होता. ऑफिसमध्ये गेल्यावर त्याचं कामात लक्ष लागेना. सतत एकच विचार, 24 तास म्हणजे नक्की काय? दुपारी पुन्हा मेसेज आला, वेळ निघून चालली आहे. आता मात्र रोहन अस्वस्थ झाला. त्याने नंबरवर कॉल केला, पण नंबर बंद होता. त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला, पण समोरून कोणतंच उत्तर आलं नाही. त्या दिवशी तो ऑफिसमधून लवकर घरी आला. घरी आल्यावर त्याने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला. गेल्या काही वर्षात तो फक्त आणि फक्त काम करत होता. आणि मग त्याने ठरवलं आणि तो संध्याकाळी थेट आईवडिलांकडे गेला. खूप दिवसांनी तो त्यांच्या जवळ बसला. गप्पा मारल्या, आईच्या हातचा चहा प्यायला, वडिलांच्या जुन्या गोष्टी ऐकल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहनलाही खूप बरं वाटलं. रात्री पुन्हा मेसेज आला. आता काय महत्वाचं आहे ते समजलं का? रोहनला उत्तर देता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या जुन्या मित्रांना भेटायचं ठरवलं. अनेक वर्षांनी तो त्यांना भेटला. सगळे खूप आनंदी झाले. कोणी नोकरीत व्यस्त होतं, कोणी व्यवसायात, कोणी कुटुंबात व्यस्त होतं. पण सगळ्यांना एक गोष्ट जाणवली, वेळ निघून गेला होता आणि तो परत येणार नव्हता. दुपारी पुन्हा मेसेज आला आणि मग त्यात लिहिलं होतं की 12 तास शिल्लक आहेत. आता मात्र रोहन घाबरण्यापेक्षा विचार करू लागला. त्याला आठवलं, लहानपणापासून त्याचं एक स्वप्न होतं लेखक बनायचं. पण पैशांच्या आणि नोकरीच्या धावपळीत ते स्वप्न मागे पडलं होतं. आणि मग त्याने त्या दिवशी अनेक वर्षानंतर पुन्हा लिहायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत त्याने एक छोटी कथा पूर्ण केली. त्याला खूप समाधान मिळालं. रात्री पुन्हा मेसेज आला, तुझं खरं आयुष्य आता सुरू होत आहे. रोहन चकित झाला. रात्रभर तो विचार करत राहिला. शेवटी 24 तास पूर्ण होण्याची वेळ जवळ आली. घड्याळात 10:55 वाजले होते. आता मात्र रोहनच्या हृदयाची धडधड वाढली होती. 10:58, 10:59, 11. रोहनने थरथरत्या हातांनी मेसेज उघडला. त्यामध्ये लिहिलं होतं, अभिनंदन. नेमका त्या क्षणी शेवटचा मेसेज आला, तू आज मरण पावला नाहीस, पण कालपर्यंत तू जगतही नव्हतास. रोहन स्तब्ध झाला. खाली अजून एक ओळ होती, हा मेसेज आम्ही दरवर्षी हजारो लोकांना पाठवतो. कारण लोक आयुष्य जगायचे विसरले आहेत. त्यांना फक्त आठवण करून द्यायची असते की वेळ मर्यादित आहे. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एका मेसेजने त्याला आयुष्याचं खरं महत्त्व समजलं होतं. आणि मग त्या दिवसानंतर त्याने कामही केले, पण कुटुंबासाठी वेळही दिला, मित्रांसाठी वेळ दिला, स्वप्नांसाठी वेळ दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने प्रत्येक दिवस मनापासून जगायला सुरुवात केली. कारण आयुष्य बदलण्यासाठी कधी-कधी फक्त एका व्हॉट्सॲप मेसेजची गरज असते. आणि कदाचित हा व्हिडिओ ही तुमच्यासाठी तसाच एक मेसेज असेल तर